महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया या देशांच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. पुढच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र, UAE आणि सिंगापूरला मागे टाकेल. देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान आहे. महाराष्ट्राचा विकास दर देशापेक्षाही जास्त आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. देशातील LPG गॅस पुरवठ्यातील तुटवडा नियंत्रित करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. LPGचे देशांतर्गत उत्पन्न वाढवून घरगुती ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याची माहिती मिळत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसच्या तुटवड्याचा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसू लागलाय. अनेक हॉटेल चालकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणे आता तात्पुरते बंद केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. मार्च महिना सुरू झाला आहे तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. पुढच्या वर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिवसात 10 तास वीज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने एका 32 वर्षीय तरुणाच्या बाबतीत निष्क्रिय इच्छामरणाची याचिका मान्य केली आहे. गेली 13 वर्ष मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणाची वैद्यकीय स्थिती विचारात घेऊन न्यायालयाने अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय दिलाय. राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरवरील साठवण कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा, तसेच शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात 80% सवलत देण्याचा, तसेच नवीन जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ई-चलानच्या दंडाची वसुली करताना वाहन चालकांशी उद्धटपणे वागणे किंवा दंड भरण्यासाठी सक्ती करणे आता पोलिसांना महागात पडणार आहे. प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांना दिले आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. तुम्ही जर घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता अनेक ठिकाणी सुरू झाली असून KYC नसल्यास तुमचे गॅस बुकिंग ऑनलाईन स्वीकारले जाणार नाही. पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे 2 देश इराण विरुद्ध लढत आहेत. या युद्धाने आता 12व्या दिवसात प्रवेश केलाय. युद्धामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनी मार्गे होणारी आंतरराष्ट्रीय तेल वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संपूर्ण देशात नैसर्गिक वायूसाठी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केलाय. या कायद्याअंतर्गत राज्यात LPG सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पर्सनॅलिटी राईट्स प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. बॉम्बे उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या आदेशानुसार शिल्पा शेट्टी यांच्या परवानगीशिवाय त्यांचा नावाचा, फोटोचा, आवाजाचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा वापर आता करता येणार नाही. एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणं आता महाग होणार आहे. होय, 12 मार्च पासून कंपनी प्रत्येक देशांतर्गत विमान तिकिटावर 399 रुपयांचा फ्युएल सरचार्ज म्हणजेच इंधन अधिभार लावण्यास सुरुवात करणार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही विमान कंपन्यांच्या तिकिटांवर हा वाढीव दर लागू असेल. प्रस्तावित 295 एकर मुंबई सेंट्रल पार्क विकास प्रकल्पाबाबत मंगळवारी विधान परिषदेत विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही चिंता व्यक्त केली. नियोजन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत या प्रकल्पामुळे शहरातील खुल्या जागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान सेंट्रल पार्कच्या खुल्या जागेचे व्यावसायिकरण केले जाणार नाही असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले आहे. पश्चिम आशियातील सद्यस्थितीमुळे तुमची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. तिथे आपले लाखो भारतीय बांधव काम करत आहेत. मात्र आज देशात भाजप NDA सरकार आहे. जेव्हा जेव्हा आपला कोणताही नागरिक संकटात सापडला तेव्हा त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद लावली आहे. आजचा भारत आपल्या नागरिकांना संकटात कधीही एकटे सोडत नाही. युद्धाच्या परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षा आणि सर्व शक्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न आजही सुरू आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
राज्यातील नदीजोड प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात नेण्याबाबत रिपोर्ट आला असून 78 टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेण्यात येणार आहे. 87,000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. पुढच्या 4 महिन्यात याचा डीपीआर बनवून प्रकल्पासाठी लागणाऱ्या मान्यता घेऊन त्यातून मराठवाडा दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.